नमस्कार. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी दुसऱ्यांदा विराजमान झालेत आणि विराजमान झाल्या त्यांनी 24 एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स पास केल्या. त्या ऑर्डर्समधली एक ऑर्डर होती की अमेरिकेमध्ये नॅशनल एनर्जी इमर्जन्सी डिक्लेअर करण्याबाबत. National energy emergency. We will drill, baby, drill. आता ही नॅशनल एनर्जी इमर्जन्सी काय आहे हे जाणून घेऊयात. बेसिकली ट्रम्पच्या मते अमेरिकेमध्ये ऊर्जेचा दुष्काळ पडत चाललेला आहे. त्यामुळे AI, मशीन लर्निंग, डेटा सेंटर्स किंवा चिप्स मेकिंग ज्या कंपन्या आहेत, न्यू एज टेक्नॉलॉजीज कंपन्या आहेत, यांच्यामध्ये ग्रोथ जी आहे ती मंदावत चाललेली आहे. तर ह्या मंदावलेल्या ग्रोथमुळे त्यांना या सेक्टरला बूस्ट करायचं आहे. तर बूस्ट करण्यासाठी त्यांनी क्लायमेट इमर्जन्सी, ज्यालाच आपण एनर्जी इमर्जन्सी पण काही लोक म्हणायला लागलेले आहेत. यामध्ये काय आहे की बेसिकली जे फॉसिल प्रोडक्ट्स आहेत किंवा फॉसिल फ्युलचे जे कन्झम्पशन होतं, जिथनं एनर्जी निर्माण केली जाते, तयार केली जाते, असे जे प्रोडक्शन्स आहेत त्याला बूस्ट देणार आहेत. नवीन पॉवर प्लांट्स बसवण्यात येतील. त्यामध्ये गॅस, कोलसारखे वेगवेगळे जे फॉसिल प्रोडक्ट्स आहेत यापासून एनर्जी निर्माण करण्यात येईल आणि यामुळेच डोनाल्ड ट्रम्पनी क्लायमेट चेंजपासून एक थोडासा दुरावा निर्माण करून एनर्जी इमर्जन्सी जाहीर केली. ट्रम्प इज इन इट्स वे.